खरं तर 4 वर्षांपूर्वी देखील असाच प्रकार अंबर कंपनीतच घडलेला होता। तेव्हा देखील केमिकलचा स्फोट झालेला होता। तेव्हा डोंबिवलीतल्या MIDC परिसरामध्ये मागच्या 4 वर्षातली ही दुसरी मोठी आणि महत्त्वाची घटना म्हणायला हवी। ही घटना गांभीर्याने यासाठी घ्यायची कारण आजूबाजूचा परिसर हा रहिवासी आणि तितकाच गजबजलेला आहे। अगदी आणि त्यामुळे डोंबिवलीत राहणारे MIDCच्या परिसरामध्ये राहणारे नागरिक जे आहेत ते खरंच सुरक्षित आहेत का, या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। वारंवार डोंबिवलीमध्ये मागच्या 4-5 वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर अशा प्रकारचे स्फोट अनेक वेळेला झालेले आहेत आणि आत्ताची परिस्थिती बघितली तर प्रत्येक वेळेला हा स्फोट भीषण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्फोटाची जी तीव्रता आपण बघतोय रेश्मा, ही दृश्य आपण बघितली तर स्फोट किती भयानक होता याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल आणि त्यामुळे झालेलं नुकसान, झालेले जे जखमी आहेत या सगळ्यांना जबाबदार कोण, या कंपन्या जबाबदारी स्वीकारणार का, असा एक प्रश्न निर्माण होतोय। रेश्मा, निश्चित या स्फोटांचा आवाज आपण प्रेक्षकांपर्यंत ऐकूया। पुन्हा एकदा आपण ती दृश्य दाखवूयात। केमिकलचा काळा कुट्ट धूर आपण बघतोय। या केमिकलमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला काही धोका आहे का, त्यांना श्वसनाला त्रास होऊ शकतो का, याची देखील माहिती आम्ही तज्ञांकडून घेण्याचा प्रयत्न करतोय। दुसरीकडे संदीप, ही दृश्य आपण बघतोय अनेक घरांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि जे ऑफिसला जाणारे किंवा जे रहदारी करणारे लोक होते ते याच्यामध्ये जखमी झालेले आहेत। आजूबाजूच्या रुग्णालयांकडून माहिती घेतली संदीप आपण, तेव्हा असं कळलं की अनेक जखमी आहेत काचा लागल्यामुळे आणि ह्याच्यामुळे जखमी झालेले अगदी हा काचांचा खच रेश्मा आपण बघू स्वाभाविकपणे, आणि त्यामुळे आता हळूहळू जखमी खासगी रुग्णालयात, सरकारी रुग्णालयात पोहोचायला लागले, त्यामुळे जखमींचा आकडा हा जास्त असणार आहे। आपण बघतोय रस्त्याने चालणारे नागरिक असतील, विद्यार्थी असतील, घरांमधले रहिवासी असतील, काचांचा खच रेश्मा बघितल्यानंतर आपल्याला अंदाज येऊ शकेल की हा स्फोट किती भीषण होता आणि त्यामुळे झालेली जी जखमी झालेल्या ज्या नागरिकांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणावर अजून असू शकते आणि हा आकडा पुढच्या काही काळामध्ये अजून वाढण्याची शक्यता आहे कारण लोक आता हळूहळू दवाखान्यांमध्ये जायला लागलेत, उपचार घ्यायला लागलेत आणि त्यामुळे डोंबिवली मधली MIDCचा जो परिसर आहे तो आपण बघितलं तर नागरी वस्तीला लागूनच असलेला परिसर आहे आणि या सगळ्यामुळे याच्यावर गांभीर्याने आता सरकारनं सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण डोंबिवलीमध्ये असे अनेक वेळेला स्फोट होताना दिसतात। आताची जर कंपनी आपण बघितली तर या तीनही कंपन्यांमध्ये मेट्रोपॉलिटन असेल किंवा KG कंपनी असेल किंवा अंबर केमिकल असेल, या कंपन्यांमध्ये हा स्फोट झालेला आहे। मात्र इतर आजूबाजूला असलेल्या कंपन्या असतील किंवा जसं आपण आता दाखवतोय प्रेक्षकांना की हुंडाई कंपनीला, हुंडाईचं जे शोरूम आहे त्याला सुद्धा आग लागलेली आणि या सगळ्याची जी भीषणता आहे ती वाढत जाताना दिसते। कुठेही आग असेल ती कमी होताना अद्यापही आपल्याला दिसत नाही। अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत मात्र आग आटोक्यात येताना दिसत नाही। ही थेट दृश्य बघितलं तर आपल्याला अंदाज येऊ शकेल की किती मोठा स्फोट आहे, भीषण आग आहे। निश्चित संदीप, आग लवकर आटोक्यात येणारही नाहीये। MIDC परिसर आहे, केमिकल कंपनीला जर आग लागलेली असेल, आजूबाजूच्या 2-3 कंपन्या जर बऱ्यापैकी विळख्यात आलेल्या असतील तर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी बराच वेळ लागू शकतो। डोंबिवली MIDC परिसरात जे लोक राहतात त्यांनी कृपया या गोष्टींची काळजी घ्या। ज्या अनाउन्समेंट प्रशासनाकडून केल्या जातात त्याकडे कृपया लक्ष द्या। न्यूज चॅनेल्स बघा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल। कृपया MIDCच्या या परिसरात जाण्याचा, तो स्फोट बघण्यासाठी जाण्याचा देखील प्रयत्न करू नका कारण अजूनही आग धुमसतीये। अजूनही तिथे काय स्थिती आहे याचा अंदाज तुम्हाला लावता येणार नाही। मुळात या कंपनी अगदी हुंडाईचं शोरूम आपण बघतोय रेश्मा, किती भीषण आग हुंडाईच्या शोरूमला सुद्धा लागलेली आहे। मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या परिसरामध्ये आग ही पसरताना दिसते त्यामुळे त्या परिसरात तू जसं सांगितलंस त्याप्रमाणे जाणं डोंबिवलीकरांनी टाळायला हवं। बऱ्याच वेळेला नागरिकांना उत्सुकता असते त्यामुळे बघायला जात असतात, मात्र डोंबिवलीकरांनी खास करून हे टाळायला पाहिजे। निश्चित